पण वसई विरारमध्ये ऑपरेशन लोटस हे होणारच नाहीये, या फक्त अफवा पसरवल्या जातात आहेत। ऑपरेशन लोटस या ठिकाणी होण्याचा काही संबंध येत नाही, कारण बहुजन विकास आघाडी या पक्षाकडे मजबूत बहुमताचा आकडा आहे आणि इतके नगरसेवक फोडणं हे शक्य नाहीये। आघाडीचे जे काही नगरसेवक आहेत ते कल्पित आहेत, त्याच्यामध्ये काही शंका नाहीये। उदाहरणार्थ अर्शद चौधरी सारखा भूमाफिया आता नगरसेवक बनलेला आहे। आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक संपलेली आहे। निवडणुकीचा निकाल देखील आपल्या समोर आलेला आहे। बहुजन विकास आघाडी या पक्षाने दणदणीत विजय मिळवलेला आहे। सध्या वसई विरारमध्ये चर्चा आहे ती ऑपरेशन लोटसची। तर वसई विरारमध्ये ऑपरेशन लोटस हे होणारच नाहीये, या फक्त अफवा पसरवल्या जातात आहेत। ऑपरेशन लोटस या ठिकाणी होण्याचा काही संबंध येत नाही, कारण बहुजन विकास आघाडी या पक्षाकडे मजबूत बहुमताचा आकडा आहे आणि इतके नगरसेवक फोडणं हे शक्य नाहीये। हे फक्त तुमच्या मनोरंजनासाठीच आहे। खरं तर बहुजन विकास आघाडीने आता लोकांचं काम केलं पाहिजे। बहुजन विकास आघाडी या पक्षाला आता लोकांनी एक संधी दिलेली आहे। आता या संधीचं बहुजन विकास आघाडी सोनं करेल की नाही करेल हे काळच ठरवेल, कारण बहुजन विकास आघाडीचे जे काही नगरसेवक आहेत ते कल्पित आहेत, त्याच्यामध्ये काही शंका नाहीये। उदाहरणार्थ अर्शद चौधरी सारखा भूमाफिया आता नगरसेवक बनलेला आहे। अर्शद चौधरीचा जर आपण काळा इतिहास पाहिला तर अर्शद चौधरी यांनी जवळजवळ हायवे जवळचा सर्व पट्टा बकास करून टाकलेला आहे। आता याला महानगरपालिकेचे अधिकारी कशा प्रकारे साथ देतील, नगर विकास खातं याच्याकडे कशा प्रकारे पाहिल हे पाहण्यासारखं ठरेल। परंतु ऑपरेशन लोटस हे वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूर हे असताना शक्य नाही आणि ते भारतीय जनता पार्टीला जमणार देखील नाही। दुसरी बाजू जर आपण पाहिली तर वसई विरार शहर महानगरपालिकेची एफडी मोडलेली आहे। वसई विरार शहर महानगरपालिका कर्जबाजारी झालेली आहे। असं असताना नागरिकांना आता पहिला धक्का मिळणार आहे, तो म्हणजे त्यांच्या ज्या घरपट्ट्या आहेत टॅक्स पावती त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे। बहुजन विकास आघाडी ही निवडणूक जिंकली जरी असेल तरी देखील रुपेश जाधव सारखा महापौर त्यांचा आहे, त्याचा पराभव झालेला आहे। पंकज ठाकूर यांचा पराभव झालेला आहे। हार्दिक राऊत यांचा पराभव झालेला आहे। एवढ्या वेळेला जे सभापती होते भरत मकवाना त्यांचा देखील पराभव झालेला आहे। सभापती सरिता दुबे यांचा पराभव झालेला आहे। मिलिंद घरत जे त्यांचे माजी नगरसेवक होते त्यांचा देखील पराभव झालेला आहे। याच्यातून बहुजन विकास आघाडी या पक्षाने आता धडा घेतला पाहिजे, कारण अर्शद चौधरी याच्या भाच्याने जे काही 2 दिवसापूर्वी केलेलं कृत्य होतं हे काहीतरी वेगळं सांगते। या सगळ्यांवरती आता बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी लक्ष ठेवलं पाहिजे। कुठेतरी आपला नगरसेवक चुकीचं काम करतोय का याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण 2009 साली बहुजन विकास आघाडीच्या बहुतांश नगरसेवकांनी चाळी तोडून इमारती बांधल्या होत्या। ज्या वेळेला चाळी तोडल्या आणि त्या अनधिकृतरित्या इमारती बांधल्या त्याच वेळेला वसई विरार शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारची तयारी सुरू झालेली आपल्याला दिसून आली आणि तिथे कुठेतरी हितेंद्र ठाकूर यांचा अंकुश सेवकांवरून 4 वर्ष आपल्याला दिसला नव्हता आणि त्याच्यामुळे कुठेतरी या सगळ्या शहराची अवस्था बकाल झालेली आपल्याला पाहायला मिळाली। आता हितेंद्र ठाकूर महापौर कोणाला बनवतील हे काही तासातच आपल्याला स्पष्ट दिसेल, परंतु वसई विरार शहरामध्ये ऑपरेशन लोटस होणार नाही। आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा।